1964 साली जपानमध्ये बुलेट ट्रेन लॉन्च झाली होती. तिचा टॉप स्पीड 250 किलोमीटर पर आवर एवढा होता. पण एक प्रॉब्लेम असा होता की ती ट्रेन जेव्हा टनेल मध्ये जायची त्यावेळेस ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हवेच्या दबावामुळे त्या टनेल मधून खूप मोठा आवाज यायचा आणि त्याचं कंपन व्हायचं आणि तो आवाज खूप दूरवर जायचा. त्यामुळे लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि वारंवार लोक तक्रारी करू लागले. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी जगभरातून खूप चांगले इंजिनियर्स बोलवले. फायनली एक इंजिनियर आला जो बेसिकली एक पक्षी निरीक्षक होता. त्याचं असं मत होतं की जगात निसर्गापेक्षा बेस्ट इंजिनियर असू शकत नाही. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला निसर्गामधूनच मिळतील. त्याच्या डोक्यात एक प्रश्न होता की किंगफिशर पक्षी जवळपास 40 ते 50 किलोमीटर पर आवर या वेगाने पाण्यात जाऊन शिकार करतो आणि तेही कोणताही आवाज न करता. तर याच डिझाईनचा उपयोग कुठेतरी आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये करता येईल. मग त्याने किंगफिशर या पक्षाचा जवळून स्टडी केला. मग त्याला समजलं की हा पक्षी एवढ्या स्पीड मध्ये आवाज करत नाही कारण फक्त आणि फक्त त्याच्या लांब चोचीमुळे. तिथूनच त्याने बुलेट ट्रेनच्या समोरच्या भागात बदल करण्याची युक्ती सुचवली. मग त्यांनी ट्रेनचा समोरचा भाग असा पक्षाच्या चोचीसारखा अरुंद बनवला आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मित्रांनो, एवढंच नाही तर या डिझाईनमुळे बुलेट ट्रेन 300 ते 350 किलोमीटर पर आवर वेगाने धावू लागली. यामुळे ट्रेनचा स्पीड वाढला आणि आवाजाचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला. मित्रांनो, या जगात निसर्गापेक्षा बेस्ट इंजिनियर कोणच नाही. आपल्याला इंजिनिअरिंग जर शिकायची असेल तर निसर्गापेक्षा चांगलं आपल्याला कोणीच शिकवू शकत नाही.